चर्चा सुरू आहे। आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी आपण 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनमध्ये वेगवान स्वरूपात पाहिल्या। यानंतर संपूर्ण राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातली बातमी आपण वेगवान स्वरूपात पाहणार आहोत। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये। आणि तुमच्या जिल्ह्यातली बातमी जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुमच्या सवडीनं पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा। यानंतरच्या बुलेटिनकडे वळण्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। जगभरात भारताची भूमिका महत्त्वाची। G20 मुळे भारताची ताकद वाढतीये। तरुण पिढी आणि देशातील 140 कोटी जनता हीच आपली ताकद, मोदींचं विधान। राज्यामध्ये आजपासून मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता। विदर्भ आणि मराठवाड्यात दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज। महाबळेश्वर वगळता राज्यामध्ये पारा सरासरी 30 अंश सेल्सिअसवर। उकाड्यानं नागरिक हैराण, अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद। मुंबईत झिका व्हायरसचा दुसरा रुग्ण आढळल्यानं खळबळ। कुर्ल्यात 15 वर्षीय मुलीला झिकाची लागण, खासगी रुग्णालयात उपचार सुरू। मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ कायम। मुंबई महानगरपालिकांकडून अहवाल जाहीर, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। मुंबई शहरातील रस्ते दुरुस्तीची तब्बल 400 कोटींची कामं अद्यापही बाकी। तातडीनं कामं हाती घेण्याचे रस्ते विभागाचे कंत्राटदारांना आदेश। परवानगीसाठी महानगरपालिकेनं वाहतूक पोलिसांना पाठवलं पत्र। मुंबईत शिक्षकांवरील कामाचा ताण कायम। महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची 800 पदं रिक्त पदं भरण्यास आणखी कालावधी लागण्याची शक्यता। खासगी बस चालकांना दरपत्रकापेक्षा जास्त भाडं आकारणी केल्यास कारवाई होणार। प्रवाशांना व्हॉट्सअॅपवरती तक्रार करण्याचं आवाहन। मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघेपर्यंत आंदोलनातून माघार नाही। मनोज जरांगेंनी दिली 4 दिवसांची मुदत, तर सरकारचं शिष्टमंडळ आजही जरांगे पाटलांसोबत करणार चर्चा। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। जालन्यातील लाठीचार्ज प्रकरण आणि मराठा आरक्षणाबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती चर्चा झाल्याची शक्यता। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती राजकारण तापलं। ठाकरे गटाचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार। मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची करणार मागणी। कोल्हापूर जिल्ह्यात 20 सप्टेंबरपर्यंत बंदी आदेश लागू। जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आंदोलनं केली जात असल्यानं निर्णय। समीर वानखेडेंनी सीबीआय विरोधात हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी। भ्रष्टाचाराचा आरोप करत सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी वानखेडेंची याचिका। आणि पुण्यामध्ये यंदा दहीहंडी उत्सव रात्री 10 वाजेपर्यंत साजरा करता येणार। सुप्रीम कोर्ट आणि राज्य सरकारच्या आदेशाचं पालन केलं जाणार, पोलिसांचं स्पष्टीकरण।